इंडियावाल्यांची की नाही, मी आज टक्केवारीचा काउंट बघितला काय, तर पाकिस्तानातले लोक जास्त आहेत. म्हणजे 49% पाकिस्तानातली लोक. म्हणजे ही जर टक्केवारी खरी असेल तर मला त्या पाकिस्तानवाल्यांना विचारायचं आहे, गांडू लोकांना, तुम्हाला काय इंटरेस्ट आहे बाई ह्या कॉक्रोच जनता पार्टीमध्ये? तुम्हाला काय इंटरेस्ट आहे? हा, कॉक्रोच जनता पार्टी हे इंस्टाग्राम अकाउंट का काढण्यात आलं? कारण कुणीतरी काहीतरी एक तरुणांना म्हटलं की बेरोजगार आहे आणि असं तसं ह्यासाठी. पण पाकिस्तानवाल्यांना काय इंटरेस्ट आहे भाई याच्यामध्ये? आणि कॉक्रोच जनता पार्टीवाल्यांना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, एवढी जनता तुम्हाला जर सपोर्ट करतात, त्यातली 49% जनता तर पाकिस्तानातली असेल तर विचार करायची गोष्ट आहे भाई. म्हणजे मी पण करत होतो कॉक्रोच जनता पार्टी, आता जेनजींना बोलायला आवाज हाय हाऊ तेव्हा. खरं 49% आणि 9% इंडियातली लोक. याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही मला सांगा. त्या भडव्यांना एवढा इंटरेस्ट का ह्या पार्टी? अजून एक गोष्ट मला बोलायची या पार्टीवाल्यांना. एक गोष्ट, तर आपण कशासाठी काढलेलं हे कॉक्रोच जनता पार्टी? म्हणजे तुम्ही, आपण म्हणजे मी नाही तुम्ही, ही काहीतरी स्टँड घ्यावा, बोलावं, ह्या त्या. तुम्ही काय सांगताय ह्यांना अनफॉलो करा, त्यांना अनफॉलो करा, ह्या करा का? भाई मला आता डाऊट यायला लागलाय, डेंजर डाऊट यायला लागला. आयुष्यात तुम्हाला सांगतो काय, दोघीचे स्तनकच गेले पाकिस्तानवाल्या भडव्यानं. तुम्हाला काय करायचंय? डुचकी लोक, तुम्हाला काय इंडियातल्या राजकारणात एवढा हाऊस आहे? तुमच्या पाकिस्तानात तिथं तुम्हाला खायला अन्न नाही, पेट्रोल महाग झाले ते बघा की. इथं आमच्या इथं पण पेट्रोल महाग झाली, ही गोष्ट वेगळी. पण तुमच्या घरचं बघा की. तुम्हाला आमच्या इंडियात येऊन काय एवढं इंटरेस्ट? इंडियात येऊ शकत नाही, तेवढी तुमची लायकी नाही. पण आमच्या इंडियातल्या जर ह्याला काय चाललंय हे तुम्ही जर त्या इन्स्टा अकाउंटवरनं बघत असाल तर मग शॉक आहे बाई. म्हणजे मला आता विश्वास उडाला कॉक्रोच जनता पार्टीवर. बाई हे काय विषय झालाय? ही डुचकी लोक, पाकिस्तानवाली शेंबड्यांनो, काय इंटरेस्ट आहे एवढा?